यवतमाळहून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। पती आणि एका मुलाच्या अकस्मात मृत्यूनंतर विधवा महिलेला तिच्या सासरच्या लोकांनी 1,20,000 मध्ये विकल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय। रोजगार मिळवून देण्याच्या आमिषानं नणंद आणि नंदईनं तिला मध्य प्रदेशमध्ये नेलं आणि तिथून त्या महिलेची 1,20,000 मध्ये गुजरातमधल्या पोपट चौसाले या व्यक्तीला विक्री केली। त्या व्यक्तीनं तब्बल 2 वर्ष तिचं शोषण केलं। मुलगा झाल्यानंतर महिलेला गावामध्ये सोडलं। या प्रकरणी सासूचा दुसरा नवरा, दीर, नणंद आणि नंदई यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। माझी सासू होती, माझा सासरा बी उभं होते तिथं। तर जा म्हणे तुम्ही, तर त्यांच्या आज्ञावरून मी गेली। तिकडे गेल्याच्या नंतर माझ्या नंदीनं नंदयानं एक मोठी ननद बी आहे तिथे, तर त्यांनी मला तिथून नेलं लेकरं घेऊन, माझेवाले 2 लेकरं। मी तिथे गेल्याच्या नंतर आम्हाला 4-5 दिवस संगत असं ठेवलं। नंतर लेकरं कुणीकडे ठेवलं हे काही माहीत नाही, 2 वर्ष झाले पाहिले नाही, मला विकून टाकलं। दीर, सासू, सासरे आणि ननद आणि नंदोई, ननद आणि नंदोई हे मध्य प्रदेशमध्ये राहणार आहेत। त्यांनी संगनमत करून तिला गुजरात इथं विकला आहे। साधारणतः हा सौदा पूर्ण 1,20,000 रुपयांचा झाला होता। महिलेची तक्रार घेऊन आम्ही पोलीस स्टेशन आर्णी येथे कलम 143, 144 भारतीय न्याय संहितेअंतर्गत हा गुन्हा दाखल केलेला आहे। या गुन्ह्यात 4 आरोपी सध्या अटकेत